अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या जगात पैसा, संपत्ती, सत्ता आणि प्रसिद्धी यापेक्षाही मोठं काही असेल तर तो म्हणजे आशीर्वाद. आणि या जगात सर्वात भयंकर जर काही असेल तर तो म्हणजे एखाद्या दुःखी, पीडित किंवा अन्यायग्रस्त व्यक्तीचा तळतळाट. पुराणांमध्ये सांगितले आहे की आशीर्वाद माणसाला जमिनीवरून आकाशात घेऊन जाऊ शकतो आणि तळतळाट आकाशात पोहोचलेल्या माणसालाही जमिनीवर आणू शकतो. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की आशीर्वाद आणि तळतळाट यामध्ये नेमका काय फरक आहे आणि पुराणांमध्ये याबद्दल काय सांगितले आहे. आशीर्वाद म्हणजे मनापासून निघालेली शुभ भावना, एखाद्याच्या कल्याणासाठी दिलेली प्रार्थना, आई वडिलांचे प्रेम, गुरूंची कृपा आणि संतांचे शुभवचन. जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून म्हणते देव तुझं भलं करो, तेव्हा त्या शब्दामध्ये एक अदृश्य शक्ती असते. पुराणानुसार सत्पुरुषांच्या मुखातून निघालेले शब्द कधीही व्यर्थ जात नसतात. आणि तळतळाट म्हणजे दुःखाने भरलेल्या हृदयातून निघालेला आक्रोश, अन्याय सहन केलेल्या व्यक्तीच्या मनातील वेदना, अश्रूंनी केलेली हाक. जेव्हा एखाद्या निरपराध व्यक्तीवर अन्याय होतो तेव्हा त्याच्या मनातून निघालेली वेदना तळतळाट बनते. गरुड पुराणांमध्ये असे वर्णन आढळते की गरीब, असहाय्य, वृद्ध, माता पिता, गुरु किंवा भक्त यांना दिलेल्या दुःखाचे परिणाम अत्यंत कठोर असतात. मित्रांनो, प्राचीन काळी एक राजा होता. तो अत्यंत शक्तिशाली होता. मोठं राज्य, मोठी सेना, अमाप संपत्ती, सगळं काही त्याच्याकडे होतं. पण त्याला आपल्या शक्तीचा खूप गर्व होता. एकदा राज्यात एक वृद्ध ऋषी आले. ते अनेक दिवस उपाशी होते. त्यांनी राजाकडे थोडं अन्न मागितलं. राजाने त्यांची थट्टा केली. दरबारात त्यांचा अपमान केला. ऋषी शांतपणे तिथून निघून गेले. पण जाताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी कुणालाही शाप दिला नाही. फक्त आकाशाकडे पाहून म्हटले, हे ईश्वरा, तू न्याय करणारा आहेस. मित्रांनो, तो शाप नव्हता. तो होता एका दुःखी हृदयाचा तळतळाट. काही महिन्यातच राजाच्या आयुष्यात संकटे सुरू झाली. राज्याला दुष्काळ पडला. सेनेत बंड झाले. खजिना रिकामा झाला. मित्र शत्रू बनले. ते बघून राजा आश्चर्यचकित झाला, कारण त्याने कोणताही शाप ऐकला नव्हता. मग एका ज्ञानी संताने त्याला सांगितले की राजा, तुला शाप लागलेला नाही, पण एका संताच्या दुःखाचा तळतळाट लागला आहे. त्या क्षणी राजाला आपली चूक समजली. राजा त्या ऋषींना शोधत निघाला. अनेक जंगल पार केली, डोंगर ओलांडली आणि शेवटी त्यांना शोधून काढलं. तो त्यांच्या चरणी पडला, मनापासून त्यांची क्षमा मागितली. ऋषींनी त्याला उचललं आणि म्हणाले, तुझं कल्याण हो. फक्त एवढेच शब्द, पण त्या दिवसापासून राजाचे जीवन पुन्हा बदलू लागले. राज्यात पाऊस पडला. समृद्धी परत आली. लोक आनंदी झाले, कारण तळतळाटापेक्षा आशीर्वादाची शक्ती अधिक मोठी असते. मित्रांनो, महाभारतातील उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. कौरवांकडे प्रचंड सेना होती, सत्ता होती, संपत्ती होती, पण त्यांच्याकडे धर्म नव्हता. द्रौपदीचा अपमान झाला. तिच्या वेदनेची हाक आकाशात पोहोचली आणि शेवटी संपूर्ण कौरव वंशाचा नाश झाला. मित्रांनो, दुसरीकडे पांडवाकडे श्रीकृष्णाचा आशीर्वाद होता आणि म्हणून शेवटी विजय त्यांचाच झाला. मित्रांनो, यावरून आपल्याला एक संदेश मिळतो आणि तो म्हणजे कधीही कुणाचं मन दुखवू नका. विशेषतः आई वडील, गुरु, वृद्ध व्यक्ती, गरीब
असहाय्य आणि भक्त. कारण त्यांच्या हृदयातून निघालेली वेदना देवांपर्यंत पोहोचत असते आणि त्यांच्या आशीर्वादाने आयुष्य बदलू शकतं. मित्रांनो, घरात आई शांतपणे देवाला म्हणते, माझ्या मुलाचं भलं होऊ दे. हा आशीर्वाद आहे. वडील रात्रंदिवस कष्ट करून मुलाच्या यशासाठी प्रार्थना करतात. हा आशीर्वाद आहे. गुरु विद्यार्थ्याला मनापासून शुभेच्छा देतात. हा आशीर्वाद आहे. पण जर ह्याच लोकांच्या डोळ्यात तुमच्यामुळे अश्रू आले तर ती वेदना तळतळाट बनू शकते. आणि म्हणून आयुष्यात पैसा कमवा, यश कमवा, संपत्ती कमवा, पण त्याचबरोबर लोकांचे आशीर्वादही कमवा. कारण आशीर्वादाने नशीब बदलते आणि तळतळाटाने नशिबाची दिशा बदलू शकते. मित्रांनो, ज्याच्या पाठीशी आशीर्वाद असतात त्याला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. गरिबाचे अश्रू आणि संतांचा तळतळाट कधीही दुर्लक्षित करू नका. पैसा बँकेत साठवला जातो, पण आशीर्वाद भाग्यात साठवले जात असतात. आशीर्वाद उंची देतो मित्रांनो, पण तळतळाट पतन घडवत असतो. लोकांची मनं जिंका, कारण मनातून दिलेला आशीर्वादच सर्वात मोठं धन असतं.